जय शिवराय मित्रांनो, आपण पाहत आहात चटकदार न्यूज। सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगली चर्चा होत आहे। या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना प्रतिमाह 1500 रुपयाची मदत केली जाते। अशाच प्रकारची योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आली होती। एकूण 7 राज्यात महिलांना आर्थिक स्वरूपात मदत करण्याच्या अशाच प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत। एकीकडे लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळाली असताना आता केंद्र सरकारची लखपती दीदी योजना देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना 5 लाख रुपयेपर्यंत आर्थिक मदत केली जाते। त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे, या योजनेचे काय स्वरूप आहे हे पुढे जाणून घेऊया। केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत। गेल्या काही वर्षापासून महिलांना सशक्तीकरणावर सरकारचा विशेष भर आहे। महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत। त्याच्यातच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी योजना राबवली जात आहे। गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे। उद्योग क्षेत्रात महिलांना सहभाग वाढावा ह्या उद्देशाने समोर ठेवून ही योजना चालू केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज दिले जाते। ही योजना महिलांना बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू केलेली आहे। महिलेचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रथम प्रयत्न केले जातात। महिलांमध्ये रोजगाराची निर्मिती व्हावी असा उद्देश या योजनेमागे आहे। या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते। त्यानंतर स्वतःचा उद्योग करण्यासाठी या महिलांना 1 लाख रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते। एकूण 3 कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे। या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटीची पूर्तता करणे गरजेचे आहे। या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा। ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा महिलांना अर्ज करण्याची पात्रता आहे। लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागते। या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल। या आराखड्याच्या तसेच लखपती दीदी योजनेच्या अर्जासाठी सरकार पडताळणी करेल। त्यानंतर सर्व अटीची पूर्तता होत असेल तरच महिलांना 5 लाख रुपये कर्ज दिले जाते।